संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे। राऊत साहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज होता। त्या मतं फुटतील असा अंदाज नाही, काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना, संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केलेत, कोण कोणाला भेटलेला आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेला आहे। हां, त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरेच काही ॲक्सेस असतात ना। पण राऊत साहेब, त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणतात की महाराष्ट्रातून मतं फुटली, अजिबात नाही। शिवसेना युबीटीची 5 एलसीपीची 2 असाही दावा केला जातो। नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाहीत आणि पवार साहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाहीत। असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही। हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं, त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा। निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत। हे जे बोलतायत कोणी, हा स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत। हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे, त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालंय ना, लोक रस्त्यावरती आले, हां, तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही। या महाराष्ट्रात लोक खरखत आहेत। आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, पवार साहेबांच्या पक्षात ना, आमच्या पक्षात ना, काँग्रेस पक्षात अजिबात नाही। नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते, नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते, पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत, इतकंच मी सांगतो। नाही, पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे, ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोधी कोणीही अवस्था आहे। एनडीएची मतं फोडू असं सांगितलं, मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता आली नाही असं त्यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं। सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू। एनडीए मधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीएला मिळणारी मतं तटस्थ राहिली। एनडीएला